इमॅच्युअर व्यक्ती हा खूप जास्त इमोशनल असतात असं म्हणू शकतो. आता इमोशन्स तर प्रत्येक व्यक्ती माणूस म्हटला तर इमोशन्स आले. कुठलाही व्यक्ती असो त्याच्यामध्ये सॅडनेस, हॅपीनेस, जेलसी, अँगर, इगो ह्या सगळ्या इमोशन्स असतात. पण इमॅच्युअर व्यक्ती जो असतो जशी इमोशन्स असेल डोक्यामध्ये सध्या जो विचार असेल मनामध्ये जी भावना असेल त्याच्यानुसार त्याची वागणूक बदलत असते. त्याला आपण मुडी म्हणतो. पण मॅच्युअर व्यक्ती जर असेल तर तो काय करेल, तो पहिल्यांदा समजून घेईल की मी सध्या कुठल्या स्टेटमध्ये आहे, माझ्या मनामध्ये कोणती भावना आहे. सध्या जे आयफोन्स असतात त्याच्यामध्ये पर्टिक्युलर टाइम नंतर एक नोटिफिकेशन येतं की हाऊ यू आर फिलिंग राईट नाव. म्हणजे ते कशासाठी आहे तर तुम्ही अवेअर असायला पाहिजे. तुमच्या मनामध्ये सध्या कोणती भावना चालू आहे त्याच्याबद्दल तुम्ही अवेअर असायला पाहिजे. अवेअरनेस इज फर्स्ट स्टेप. तुम्हाला जर कळत असेल की सध्या माझ्या मनामध्ये ही भावना डॉमिनंट आहे तर त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू शकता. मग तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. तर पहिले भावना तुम्ही ओळखा, तुमच्या मनामध्ये काय चालू आहे आणि त्याला कंट्रोल करा. कुठल्याही मॅच्युअर व्यक्तीचं वागणं हे नेहमीच काम आणि कंपोज असतं. त्याच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठलेलं असलं तरी सुद्धा. आणि अशाच विचारांसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा.